हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आणखी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसते 100ची फाटकी नोट. तर माझ्या हातून चुकून ही 100च्या नोटेचे 2 भाग झालेले आहेत. तर आता 100 रुपये काय कमी नाही आहेत. तर ही 100ची किंवा कोणतीही नोट फाटलेली असेल तर ही नोट आपल्याला चिटकवता येते. तर कोणत्या टिप आणि ट्रिकच्या पद्धतीनं मी ही नोट चिटकवणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर मी इकडे 100ची नोट घेतलेली आहे आणि इकडे मेणबत्ती चालू केलेली आहे. व्यवस्थित मी नखाच्या साहाय्याने जे नोटेच्या थोड्या घड्या पडल्या होत्या फाटल्याच्या नंतर ना, त्या मी बोटाने फिरून, नखाने फिरून व्यवस्थित सरळ करून घेते, जेणेकरून चिटकवताना पूर्ण नोट आपली व्यवस्थित चिटकली पाहिजे. तर बघू शकता तुम्ही, मला जिथं वाटतं की थोडं फोल्ड झालेलं आहे त्या बाजूला मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते. तर बघू शकता तुम्ही, हे बघा मी बोटाने व्यवस्थित त्याला फिरवते. म्हणजे इथं मला वाटत होतं की इथं जे नोटेचे कागद आहे ते दुमडलं गेलेलं आहे. मागच्या बाजूने केल्याच्या नंतर सेम प्रोसेस समोरच्याही बाजूनं मी करते. समोरच्याही बाजूनं बघते कुठं फोल्ड झालेलं असेल तर ते नखाच्या सहाय्याने व्यवस्थित करते. तर असं नख जे असतं आपलं ते त्याच्यावर फिरून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित होणार. हे बघा, तर असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता, एकदम मी चिटकवली नाही आहे, पण असं वाटतं की नोट चिटकवलेली आहे. तर अशा प्रकारे मेणबत्ती चालू केलेली आहे. आपण मेणबत्तीच्या साहाय्याने ही आज नोट चिटकवणार आहे. तर बघा, अशा प्रकारे खालच्याही बाजूला थोडंसं राहील. तर अजून एक मेणबत्ती घ्यायची आहे. मेणबत्तीचा खालचा जो भाग आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे, खूप थोडासा. तर बघू शकता तुम्ही, खूप थोडासा गरम करून घ्यायचा आहे. आधी ह्याच्यावर जे काळपटपणा येतो आहे तो खाली पडू देते मी, जेणेकरून आपली नोट खराब नाही झाली पाहिजे. तर बघा, गरम करून घ्यायचं आहे. 2 मेणबत्त्या लागणार आहे, किंवा तुम्ही एक दिवा घेऊ शकता. पण माझ्याकडे आता 2 मेणबत्त्या अवेलेबल होत्या म्हणून मी मेणबत्त्या घेतलेल्या आहे. हे जे ब्लॅक पार्टिकल पडत आहे ते खाली पडू द्यायचे आहे. बघा, नाहीतर नोट खराब होणार. तर आणखीन एकदा मी पाहते की हे निघतं आहे का, कारण ह्याच्यावर भरपूर सारं काळच होतं. तर एका बाजूला क्लीन झाल्याच्या नंतर ना, अतिशय हळूवारपणे हा जो मेणबत्तीचा मेण पडतो तो ह्या नोटेवर फिरून घ्यायचा आहे. जास्त गरम घ्यायचं नाही आहे, गरम घेतले की आपली नोट फाटणार आहे. तर अतिशय बघा, आणि फिरून झाल्याच्या नंतर ना मी पाठच्या बाजूलाही चिटकवते. बघा, इकडं बी दाखवते तुम्हाला. खूप हळूवारपणे, एकदम घासायचं नाही आहे त्याच्यावरती, आणि खूप गरम घ्यायचं नाही आहे, आणि लगेच बोटाने असं फिरून घ्यायचं आहे. हे बघा, असं बोटाने लगेच फिरून घ्यायचं आहे, आणि ते लगेच चिटकतं. जो मेणबत्तीचा मेण असतो तो नोटाला चिटकवून बसतो. आणि बघा, अशा प्रकारे आपली नोट चिटकून झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनं व्यवस्थित नोट चिटकलेली आहे. समोरून पण चिटकलेली आहे. हे बघा, समोरून पण चिटकलेली आहे आणि मागून पण चिटकलेली आहे. असं थोडंसं दिसतं, ऑब्वियसली दिसणारच, कारण नोट फाटलेली होती आपली. तर बघा, ही पहिली पद्धत आहे नोट चिटकवण्याची. तर माझ्या हातून फाटली होती 100ची नोट. आणि आता नंतर ना, ह्याच्यावरती थोडीशी इस्त्री गरम करायची आहे. बघा तुम्ही, मी हाताने चेक केली, एवढीही गरम करायची नाही आहे. मी हाताने चेक केली गरम झाली आहे का इस्त्री. तर थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावर जे मेण चिटकलेलं ते व्यवस्थित सगळीकडनं पसरणार, आणि बघा, नोट आपली कडक होणार. तर अशा प्रकारे इस्त्री फिरून घ्यायची आहे हळूवारपणे. 100 रुपये काही कमी नाही आहेत. चुकून माझ्या हातून नोट फाटलेली. मी म्हणलं चला ही टिप आणि ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर बघा, इकडे इस्त्री चालू आहे. तर एकदम हळूवारपणे फिरून घ्यायची आहे, जास्त असं दाबून फिरवायचं नाही, आणि जास्तही इस्त्री गरम घ्यायची नाही, नाहीतर जे आपण मेणबत्तीनं जे चिटकवलं होतं ते निघून जातं. बघा, चिटकली की नाही मस्तपैकी नोट आपली 100ची. तर अशा प्रकारे 100ची नोट मी मेणबत्तीच्या सहाय्याने चिटकून घेतलेली आहे.
तर ह्याच गोष्टीसाठी माझ्या चॅनलला लाईक. तर बघा इकडे 50ची नोट पण ती पण फाटलेलीच होती. तर ह्याच्यासाठी जे फेमिकॉल आहे तर हा काय म्हणता येते फर्निचर चिटकवायचा फेमिकॉल आहे. आपण साधा पण फेमिकॉल घेऊ शकतो. तर हे बघा एअरबड्स जे असतात किंवा एअरबड्स अवेलेबल नसतील तर माचिसची काडी घेतली तरी चालेल तुम्ही आणि थोडासा समोर असा कापूस गुंडाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही इकडच्या बाजूने थोडीशी फाटली होती. तर आधी मी त्याला बोटाने व्यवस्थित करून घेतलं. बघा 2 भाग दिसत आहेत झालेले, थोडीशी फाटली होती. तर ही दुसरी पद्धत आहे आपली साधी सोपी सरळ पद्धत. तर फेमिकॉलनं नोट चिटकून घेते मी. हे बघा थोडंसं फेमिकॉल लावलं आणि लगेच असं बोट फिरवलं की व्यवस्थित नोट चिटकते. काहीही प्रॉब्लेम नाही येत, एकदम व्यवस्थित. फक्त असं बोटाने त्याच्यावरती फिरून घ्यायचं आहे म्हणजे 2 वेगळे झालेले भाग एकत्र होतील. तर अशा प्रकारे मी नोट चिटकून घेतलेली आहे. तर खालच्या बाजूनं पण थोडासा फेमिकॉल लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते नोट निघणार नाही आपली फाटलेली. तर अशा प्रकारे ही पण नोट चिटकून झालेली आहे. ही पण एक साधी सोपी सरळ पद्धत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावर इस्त्री पण फिरू शकता, पण माझी नोट एवढी फाटली नव्हती. तर बघा दोन्हीपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मेणबत्तीच्या सहाय्याने 100ची नोट चिटकवलेली आहे आणि 50ची नोट आपण फेमिकॉलने चिटकवलेली आहे. तर दोन्ही नोटा असं वाटत नाहीत की फाटल्या होत्या म्हणून. तर बघा, तर आज आपण दोन्ही पण नोटा वेगळ्या पद्धतीने चिटकवलेल्या आहे. 100ची जी नोट आहे ती आपण फक्त मेणबत्ती आणि इस्त्रीच्या सहाय्याने चिटकवलेली आहे. असं वाटतच नाही की ही नोट कुठं फाटली होती. मागून पण बघा आणि पुढून पण बघा. आणि 50ची नोट सुद्धा कळून येत नाही कुठं फाटलेली. आपण फक्त फेमिकॉलच्या मदतीनं नोट चिटकवलेली आहे. बघा किती छान दिसते, असं वाटते की नोट कुठंच फाटली नाही. अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपण 100ची आणि 50ची नोट चिटकवलेली आहे. तर ही टिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.